नमस्कार मैत्रिणींनो, कीर्तीज व्हेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी पीठ पेरून पिठलं करणार आहे मुलांच्या डब्यासाठी. मस्त असं मी 4-5 कुड्या लसूण कुटून घेतलं आहे फोडणीसाठी आणि मसाला बनवण्यासाठी 3-4 लसूण, 2 मिरची, जिरे आणि कोथिंबीर, थोडं आलं, हे सगळं कुटून घेतलेलं आहे. आणि कढईमध्ये 1-1.5 चमचे तेल घेतलं आहे. 1.5 चमचे तेल घेतले, त्यामध्ये जिरे मोहरी टाकले थोडेसे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकले फोडणीमध्ये. आणि एक छोटासा कांदा कट करून घेतलाय आणि ते पण फोडणीमध्ये टाकलेलं आहे. कुटून घेतलेला सगळा मसाला फोडणीमध्ये टाकायचा आणि छान असं परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची, थोडंसं तिखट, तुम्हाला चवीपुरतं तिखट टाकायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं. आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून त्यामध्ये फोडणीमध्ये टाकायचं. मी मेथीची भाजी चिरून घेत नाही, बारीक बारीक कट करूनच, बारीक बारीक तोडूनच घेते मी मेथीची भाजी. 1-5 मिनटं वाफवून घ्यायचं मेथीची भाजी. आणि वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये बसेल तेवढं डाळीचं पीठ टाकायचं आणि छान खाली वर करायचं. थोडंसं तेल सोडून त्याला वाफवून घ्यायचं परत एकदा. हे बघा, तयार झालं मस्त असं मेथीचं पिठलं. पीठ पेरून मेथीचं पिठलं तयार झालं. बाय.